विशाळगड अतिक्रमण मुक्त करा, उरुसाला परवानगी नाकारण्याची हिंदू एकता आंदोलनाची मागणी। कोल्हापुरातील ऐतिहासिक विशाळगड पूर्णतः अतिक्रमण मुक्त करा, विशाळगडावरील उरुसाला परवानगी देऊ नका या मागणीसाठी कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झालेल्या आहेत। हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी निदर्शने करायला सुरुवात केली आहे। हिंदुत्ववादी संघटनांचे नेते माजी आमदार नितीन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले। यावेळी कार्यकर्त्यांनी हातात लक्षवेधी फलक घेऊन राज्य सरकारच या अतिक्रमणाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहे असं, तसेच हे अतिक्रमण तात्काळ हटवावं अन्यथा उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे। मलिक-ए-रेहान याच्या नावानं बेकायदेशीर उरूस भरवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहे। तर या उर्साला कोल्हापूर जिल्हा प्रशासनानं परवानगी देऊ नये आणि त्या उर्सावर कायमस्वरूपी बंदी घालावी। त्याचबरोबर मलिक-ए-रेहान हा मराठ्यांनी मारलेला मुस्लिम सरदार आणि त्याच्या थडग्यावर जे अनधिकृत पुरातत्व खात्याच्या जागेवर जे 3 मजली RCC इमारत उभा केलेली आहे, तो दर्गा अफजल खानच्या दर्ग्याप्रमाणे बुलडोजर लावून जमीनदोस्त करावा आणि त्याचबरोबर त्या किल्ल्यावर विशाळगडावर जी लॉजेस आहेत की त्या लॉजेसमध्ये बोकडं कापली जातात, मांस शिजवलं जातं, दारू प्राशन केली जाते, जुगार खेळला जातो, वेश्यागमन केलं जातं आणि तो संपूर्ण गड हा त्या ठिकाणी नासवायचं काम हे मलिक-ए-रेहानचे भक्त करतायत आणि ती अनधिकृत बांधकामं त्या ठिकाणी संपूर्ण जमीनदोस्त करून तो संपूर्ण गड इस्लामिक अतिक्रमण मुक्त करावा आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी जे बाजीप्रभू नरवीर बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजी प्रभू देशपांडे यांच्या समाधींची जी दुरावस्था आहे त्यासाठी कोट्यावधी रुपयाचा निधी वापरून आज संपूर्ण महाराष्ट्रात नाही संपूर्ण जगाला पाहण्यासारखा त्या ठिकाणी एक भव्य दिव्य स्मारक त्या ठिकाणी नरवीर बाजीप्रभू देशपांडे फुलाजी प्रभू देशपांडे यांचं उभा करावं। शिवाजी महाराजांचा आणि संभाजी महाराजांची शेवटची भेट त्या गडावर झालेली आहे, त्यांचं वास्तव्य त्या गडावर होतं, त्यांचंही त्या ठिकाणी एखादा पुतळा उभा करावा आणि या गोष्टी केल्या नाहीत आणि आमचा विरोध मोडून काढून जर कोल्हापूर जिल्हा प्रशासनानं जर उरूस भरवायला परवानगी दिली तर 27 तारखेला तिथीप्रमाणे शिवराज्याभिषेक दिन आहे, म्हणजे हिंदवी स्वातंत्र्य दिन आहे। त्या दिवशी महाराष्ट्रातून हजारो शिवभक्त एकत्र करून हिंदू एकता आंदोलन आणि हिंदुत्ववादी संघटनाच्या माध्यमातून विशाळगडावर जाऊन त्या ठिकाणी महादेवाच्या मंदिरात अभिषेक करून त्या ठिकाणी शिवराज्याभिषेक मोठ्या प्रमाणात साजरा करू। यापुढं जर कायदा सुव्यवस्था निर्माण झाली, एक दंगल गजापुरती मर्यादित होती, पण यापुढची जी दंगल होईल ती संपूर्ण महाराष्ट्रात वनवा पेटल्यासारखी दंगल होईल। याची दखल या कोल्हापूर जिल्हा प्रशासनानं घेऊन या उर्साला परवानगी देऊ नये अशी मागणी या ठिकाणी मी करतो। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी कोल्हापूर।